महाराष्ट्र साखरेसाठी ओळखला जाणारा राज्य, पण या साखरेच्या गोडीमागे एक कडू वास्तव लपलेले आहे, ते म्हणजे ऊसतोड कामगारांचे कठीण आयुष्य. दरवर्षी लाखो कुटुंबे आपले गाव, घर आणि स्वप्ने मागे ठेवून साखर कारखान्यांच्या दिशेने निघतात. 5 ते 6 महिने कडक उन्हात, थंड रात्रीत आणि अत्यंत कठीण परिस्थितीत ते ऊस तोडतात. ही फक्त मजुरी नाही, हा त्यांच्या जगण्याचा संघर्ष आहे. महाराष्ट्रातील बीड, लातूर, उस्मानाबाद आणि मराठवाड्यातील हजारो कुटुंबांचे जीवन ऊस तोडीवर अवलंबून आहे. दिवाळी संपताच त्यांचे स्थलांतर सुरू होते. पूर्ण कुटुंब, लहान मुले आणि वृद्ध माणसे सुद्धा या प्रवासाचा भाग असतात. रस्त्यावरून ट्रॅक्टरमध्ये बसून आपले सामान घेऊन ते साखर कारखान्यांकडे जातात. पण या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तात्पुरती झोपडी, आरोग्य सुविधा नसलेले जीवन आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न. स्थलांतरामुळे अनेक मुलांचे शिक्षण मध्येच थांबते. शाळा सोडून काही मुले आई-वडिलांसोबत कामावर जातात. त्यांच्या हातात पुस्तकाऐवजी ऊस कापण्याचा कोयता येतो. पण प्रत्येक मुलाचे एक स्वप्न असते, शिकण्याचे, मोठे होण्याचे आणि आयुष्य बदलण्याचे. या परिस्थितीकडे लक्ष देऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आले लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ. या महामंडळाचा उद्देश स्पष्ट आहे: ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा देणे, त्यांच्या मुलांना शिक्षणाची संधी देणे आणि त्यांच्या आयुष्यात स्थैर्य आणणे. महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी केली जाते. नोंदणी झाल्यानंतर त्यांना ओळखपत्र दिले जाते. हे ओळखपत्र म्हणजे त्यांच्या अधिकारांचे प्रतीक आहे. यामुळे त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो. महामंडळाने सर्वात जास्त लक्ष दिले आहे कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर. शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य आणि शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. आज अनेक मुलं शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या डोळ्यात आता नवीन स्वप्ने आहेत. कामगारांच्या मुलांचं शिक्षण खंडित होऊ नये म्हणून राज्यात अनेक वसतिगृह उभारण्याची योजना सुरू आहे. या वसतिगृहांमध्ये मुलांना सुरक्षित राहण्याची सुविधा मिळते आणि ते नियमित शिक्षण घेऊ शकतात. ऊसतोडीचे काम अत्यंत कठीण आणि धोकादायक आहे. म्हणूनच महामंडळामार्फत कामगारांसाठी आरोग्य सुविधा आणि विमा योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अपघात झाल्यास आर्थिक मदत दिली जाते. यामुळे त्यांच्या कुटुंबाला आधार मिळतो. कामगारांच्या मुलांना भविष्यामध्ये चांगल्या संधी मिळाव्यात म्हणून कौशल्य विकास कार्यक्रम देखील राबवले जात आहेत. यातून युवकांना तांत्रिक कौशल्य आणि रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात. आज हळूहळू परिस्थिती बदलत आहे. ज्या कुटुंबांचं आयुष्य एकेकाळी संघर्षानं भरलेले होते, त्या कुटुंबांमध्ये आता शिक्षण आणि प्रगतीची नवी आशा निर्माण झाली आहे. ऊसतोड कामगार हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे साखर उद्योग उभा आहे आणि आता त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कारण जेव्हा कामगारांचे जीवन बदलते तेव्हा समाजाचे भविष्य देखील उज्ज्वल होते. नोंदणी झालेल्या कामगारांना मिळणारे लाभ. ऊसतोड कामगारांना सण उत्सवाच्या काळात मदत करण्यासाठी शिधासच राशन किट देण्याचा निर्णय. योजना गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ मार्फत राबवली जाईल. लाभार्थी पहिल्या टप्प्यात 1 लाख ऊसतोड कामगार कुटुंबांना लाभ. एका कुटुंबातील फक्त एका ऊसतोड कामगारालाच लाभ मिळेल. शिधासंचमध्ये असणाऱ्या वस्तू एकूण अंदाजे 7 किलो शिधा, साखर 2 किलो, खाद्यतेल 1 लिटर, चना डाळ 1 किलो, मैदा 1 किलो, रवा 1 किलो, पोहे 1 किलो. अंदाजित किंमत सुमारे 690 रुपये. गृहोपयोगी वस्तू संच. ऊसतोड कामगारांना घरगुती वापरासाठी 30 वस्तूंचा संच दिला जाईल. उदाहरणार्थ ताट, वाट्या, पाण्याचे ग्लास, मोठे चमचे पाण्याचा, जग मसाला डबा, परात, प्रेशर कुकर 5 लिटर, कढई, स्टील टाकी इत्यादी. अंदाजित किंमत 10,000 रुपये प्रति संच. आर्थिक तरतूद निधी 50%, राज्य शासन 50%, साखर कारखाने
एकूण अनुदान 100%. अंमलबजावणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती लाभार्थी निवडेल. समाज कल्याण विभागामार्फत योजना राबवली जाईल. शिधा संच व वस्तूंचे वाटप शिबिर किंवा ऊसतोड हंगामात स्थलावर केले जाईल. वितरणावेळी लाभार्थ्यांचा फोटो घेणे आवश्यक. अर्ज व पात्रता. लाभार्थी ऊसतोड कामगार असणे आवश्यक. ग्रामसेवकाचे